नमस्कार फ्रेंड्स. तर आज आपण शिकणार आहे मराठीची लग्नपत्रिका बनवायला. सर्वात आधी बॅकग्राऊंड घेऊन घेऊया. मी घेणार आहे पर्पल बॅकग्राऊंड. एक डार्क शेड हवा आहे मला पर्पलचा, तर हा घेऊया आपण आणि यावर क्लिक करून सिम्पली करायचं सेट इमेज ॲज बॅकग्राऊंड. तर हा थोडा प्लेन वाटतो, यावर आपण थोडं गोल्डन डिझाईन पण घेऊन घेऊ. तर इथे सिम्पली लिहायचं गोल्डन डिझाईन. ग्राफिक्समध्ये भरपूर व्हरायटी आपल्याला मिळणार आहे, त्यापैकी सर्च करायचं. एक एक डिझाईन आपण त्यावर प्लेस करून बघू शकतो. मला गोल्डन कलरमध्ये हवे, तर याला आपण घेऊन बघू. यापेक्षा बेटर भेटते का बघूया. 2-3 ऑप्शनमध्ये ठेवू आणि हा एक याला नंतर ट्राय करू. चला याला ट्राय करून बघूया आपण. सिम्पली त्याला कॉर्नरनी ड्रॅग करायचं आणि वरती ट्रान्सपरन्सी कमी करायची, म्हणजे तो थोडा दिसला पण पाहिजे आणि थोडा जास्त बोल्ड पण नको. हा एक ट्राय करून बघूया. ट्रान्सपरन्सी कमी केल्यावर हा छान दिसतोय. तर असंच काहीतरी मला पाहिजे होतं. आता याला लॉक करून दिलेलं आहे मी, म्हणजे आपण यावर केलेलं काम आपल्याला डिस्टर्ब करणार नाही, म्हणजे त्यामुळे ती लेयर हलणार नाही. तर इथे मी लिहिते आहे गोल्डन फ्रेम. आता मध्ये मला सर्व टेक्स्ट लिहिण्यासाठी गोल्डन फ्रेम हवी आहे. तर इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, वेगवेगळ्या शेपमधले फ्रेम्स आहेत. आपल्या बॅकग्राऊंडबरोबर मॅच होणारी कुठली फ्रेम आपण घेऊन बघू. मला गोल्डन फ्रेमच हवी आहे, पण मला मध्ये तो व्हाईट पार्ट नको आहे, त्यामुळे मला भरपूर सर्च करावं लागतं आहे. काही मी अपलोडमध्ये सुद्धा घेऊन घेतलेला, मी आधी ट्राय केलेल्या माझ्या डिझाईन्समध्ये, तिथूनच आपण घेऊन घेऊ. ही आहे बट याची बॉर्डर जरा ब्रॉड आहेत, तर मी हीच ज्या आधी बनवलेली डिझाईन आहे त्यासाठी हीच घेऊन घेते. आता आपण टेक्स्ट ॲड करूया. मी आधीच कॉपी करून ठेवलेलं आहे सगळं मॅटर इन्व्हिटेशन कार्डचं, तर सिम्पली आपल्याला इथून आता कॉपी पेस्ट करायचं आहे. सर्वात वरती देवाचं नाव. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या नावाने करतो. तर कार्डमध्ये देखील ऑलमोस्ट सगळ्याच कार्डमध्ये सगळ्यात वरती कॉर्नरला सेंट्रलमध्ये देवाचं नाव लिहिलेलं असतं. तर इथे मला शिवशक्ती हे नावसुद्धा दिलेलं होतं. त्यानंतर कपलचं नाव आणि त्याची इन्फॉर्मेशन सिम्पली कॉपी करून पेस्ट करून घेऊ आपण इथे एकाखाली एक. साईज वगैरे लहान मोठं आपण नंतर करू, त्याला व्यवस्थित अलाइन देखील करायचं आहे. तर ही सगळी सेटिंग करायला थोडा वेळ लागतो फ्रेंड्स. आधीच आपण काय करायचं, एका ब्लँक पेजवर हे सगळं आता मराठीमध्ये लिहितो आहे आपण, तर कुठला टूल वापरायचा, गुगल इनपुट टूल. गुगल इनपुट टूलमध्ये तुम्ही इंग्लिश फॉन्टला मराठीमध्ये कन्वर्ट करू शकता. तर इथे मी एक एक करून सगळं तिथून कॉपी करून पेस्ट करून घेतलेलं आहे कॅनवामध्ये, आणि कॅनवाच्या एका पेजवरून दुसऱ्या पेजवर मी कॉपी करून घेते, तर हे सोपं पडतं. आता आपण साईज व्यवस्थित अलाइन करून घेऊया एकमेकांशी. मला इथे नवरदेव नवरीचं नाव बाकी फॉन्टपेक्षा थोडा मोठ्या साईजमध्ये हवं आहे, तर मी चिसौका आणि चिरंजीव यांचा साईज थोडा लहान करणार आहे, आणि त्यांची जी नावं आहेत त्यांना आपण थोडं मोठं ठेवूया, म्हणजे ते स्पष्टपणे उठून दिसायला हवे. सगळ्या लिहिलेल्या फॉन्ट्समध्ये तो अट्रॅक्शन आहे आपला. तर व्यवस्थित अलाइन करूया एकमेकांना. दोन्हीकडनं डिस्टन्स पण सेम असलं पाहिजे प्रत्येक शब्दाचं. आता त्यांची माहिती जे दिलेली आहे त्यांना देखील एकमेकांशी प्रॉपर डिस्टन्सवर आहेत की नाही, साईज सगळ्यांचा सेम आहे की नाही, तिथे साईज पण सेम बघत राहायचं. तिथे साईजच्या बॉक्समध्ये जो टेक्स्टच्या बाजूला जो बॉक्स आहे ना, तर मी प्रत्येकांचं साईज मॅच करून तिथे अलाइन करत आहे. जर 20 असेल तर 20च,
आणि सगळ्यांचं सेम असले की ते व्यवस्थित प्रोफेशनल दिसतं. आणि जो हायलाईट करायचा आहे त्याला थोडा मोठा साईज करूया. आता इथे मी काही एलिमेंट्स अपलोडमधनं ॲड करून घेणार आहे, जे मी ऑलरेडी अपलोडमध्ये ॲड केलेले होते. ते सगळे एलिमेंट जे मला घ्यायचे ते एकत्र घेऊन घेणार आहे मी. जसं लग्नपत्रिकेत असतात ना, शहनाई असते, ढोलक असतो, बाजूला मला ह्या घंटा पण खूप आवडल्या. आणि हे असं छान ते सस्नेह निमंत्रण लिहिण्यासाठीचं मला तो बॅकग्राऊंड आवडलेला, तो एलिमेंट खूप छान होता. आता बघा मी याला काय केलं, डुप्लिकेट केलं आणि फ्लिप केलं, डिरेक्शन चेंज केली दोघांची. एक उजवीकडे आहे, एक डावीकडे आहे. आणि हा जो शुभविवाहाचा एलिमेंट आहे त्याला व्यवस्थित प्लेस करून घेऊ यामध्ये. श्री गणेशाय नमःच्या बरोबर सेंटरमध्ये तो आला पाहिजे आणि दोघांचं डिस्टन्स देखील तो दाखवतो आहे. इथे मला ते खाली 2 एलिमेंट्स घ्यायचे आहेत एकत्र आणि मध्ये मी घेतला आहे स्वस्तिक, तो मधोमध आला पाहिजे. आता मला आणखीन एक एलिमेंट हवा आहे, हा मला तो आधीच्या एलिमेंट बरोबर सोबत प्लेस करायचं आहे. साईज प्रॉपर अरेंज करून घेऊ. त्याचा डुप्लिकेट केलं मी, फ्लिप केलं, हॉरिझॉन्टल फ्लिप. आणि त्यांना आता सोबत ग्रुप करायचं आहे. आता सोबत ग्रुप करण्यासाठी मागच्या बॅकग्राऊंडला मला लॉक करावं लागेल, नाहीतर तो सारखा हलत राहणार. लॉक केल्यानंतरच आपण त्याला ग्रुप करू शकतो, कारण हे लेयर्सवर लेयर्स असतात आणि एका लेअरमध्ये चेंजेस करायला गेलं की दुसरी लेअर हलू शकते. आता परत एक एलिमेंट घेतला आहे मी मोराचा, छान बघा मी डुप्लिकेट केला आणि फ्लिप केलं, तर एकमेकांकडे बघणारे मोर. आणि एक लहान साईजचा मोर मी वरती कॉर्नरला ॲड केला आहे. दुसऱ्या बाजूला ॲड करायला तिथे ऑलरेडी एक एलिमेंट आहे, त्यामुळे मी तिथे नाही करणार. आता आपण फॉन्ट्स चेंज करून घेऊया. तर इथे आपण मराठी घेतलं आहे, तर देवनागरी फॉन्टमध्ये वेगवेगळे फॉन्ट्स इथे अवेलेबल आहेत. जो आपल्या पत्रिकेत उठून दिसेल असा फॉन्ट आपण सिलेक्ट करायचा. आणि खूप सारे फॉन्ट एकत्र नाही ॲड करायचे. नावांसाठी वर आणि वधूच्या नावासाठी मी सेम फॉन्ट घेतला आहे. तुम्ही बघू शकता तिथे नाव येते. आणि जो त्यांची माहिती देणारे जे शब्द आहेत, वाक्य लिहिलेले आहेत खाली, तर त्यांच्यासाठी पण मी सेम फॉन्ट घेणार आहे वधूवरांबद्दल माहिती देण्यासाठी. एकसारखे फॉन्ट वापरले की प्रोफेशनल टच येतो. खालचे देखील आपण चेंज करून घेऊ. उगीच खूप सारे फॉन्ट एकत्र नाही वापरायचे. एक सूत्रता दिसायला हवी आपल्याला एका कार्डमध्ये, किंवा कोणतंही आपण लिखाणाचं काम घेतो तेव्हा सगळीकडे सारखेपणा असला पाहिजे. आता नावांसाठी मी कलर चेंज करून घेते. इथे नावांना मी लाल रंग दिला आहे आणि इफेक्ट देऊन बघूया आपण. आता बघा, हे स्थळ आणि निमंत्रकासाठी मला एक बॉर्डर होती माझ्याकडे अपलोडमध्ये, बॉर्डर डिझाईन, त्याला आपण सिम्पली त्याच्या मागे प्लेस करू. साईज मोठा केला आणि मागे प्लेस केलं, डुप्लिकेट केलं. आता याला मागे कसं नेणार, पोझिशनमध्ये टू बॅक केलं की ते मागे गेलं आहे. आणि ऑलमोस्ट आपली डिझाईन रेडी झालेली आहे. परत त्या फ्रेमला मी लॉक केलं. व्यवस्थित अलाइनमेंट लास्टला एकदा चेक करून घ्यायचं सगळं नीट आहे की नाही. आता एक आपलं कॉर्नरचा एलिमेंट राहिलेला आहे, सस्नेह निमंत्रणाचा, तर त्याला देखील आपण व्यवस्थित प्लेस करून घेऊ. आधी साईज नीट करून घेऊ, फॉन्ट चेंज करून घेऊ, कलर वेगवेगळे ट्राय करून बघू, इफेक्ट्स ट्राय करून बघूया. आता तो दिसतोय क्लिअर, त्याला मी लिफ्ट इफेक्ट दिलेला आहे. आता बॉर्डरसाठी मला म्हणजे जे लिहिलेलं आहे ना वरवधूची माहिती जी आहे, तिथं मला एक काही लाईनची बॉर्डर हवी आहे, म्हणजे डिझाईन असलेली अशी सिंपल लाईन, थोडीफार डिझाईन असलेली गोल्डन लाईन. त्याला थोडं गेटअप आणण्यासाठी दोन्हीला मी डुप्लिकेट केलं आणि दोन्हीकडे प्लेस केलं. तर ही आपली डिझाईन रेडी आहे. आवडलं असेल फ्रेंड्स तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.